2 दिवस होईल, 3 दिवस होईल, 4 दिवस तुम्हाला भूक लागेल, सुरू तर करा. शेवटचं जेवण 6:30ला करून बघा, 7ला करून बघा, त्याच्यानंतर काही खायचं नाही. भूक लागली भरपूर पाणी प्या. अत्यंत वाईट भूक लागली ग्रीन टी प्या, पण काही देऊ नका शरीराला. पुढच्या दिवशीचं जेवण डायरेक्ट 11 वाजता करा, सकाळी जो आपण ब्रंच म्हणतो 11ला करा. कारण काय होतं ना, या सगळ्या ह्याच्यात जेव्हा शरीराला काही मिळत नाही तेव्हा शरीर आपल्या आतले जे फॅट्स आहेत ते खायला सुरू करतात. बरोबर. आणि इन्सुलिन हा जो प्रकार आहे ना तो बऱ्यापैकी कंट्रोलवर येतो, त्यामुळे शुगर तुमची कंट्रोलवर येते. आणि हे करून तर बघा, एका पॉईंट नंतर ना शरीर हे सगळं इतकं छान एक्सेप्ट करतो की तुम्हाला 11 काय, तुम्हाला 12 वाजेपर्यंत भूक नाही लागणार. आणि मग हळूहळू तुम्हीच काटा तो शिफ्ट कराल की नाही मी डायरेक्ट लंच करते आता, नाही मी डायरेक्ट आता हे करते. सो शरीराला ब्रेक देणंही गरजेचं आहे. बरोबर. कंपल्सरी 7 वाजताच जेवा, मी तर म्हणते 6 वाजता जेवा, आणि काही खाऊ नका त्याच्यानंतर. इतकं एनर्जेटिक तुम्हाला नंतर कधीच वाटणार नाही. म्हणजे खाऊन पण इतकं एनर्जेटिक वाटणार नाही जितकं हे जे 16 तासाचा उपवास करून तुम्हाला वाटेल. आणि करून बघा, मज्जा आहे. तुमचं शूट दौऱ्यावर असताना तुमचं डाएट फॉलो होतं? ऑफकोर्स करावंच लागतं. पण आता गावाच्या ठिकाणी गेलात तर तुम्हाला टिपिकल काही गोष्टी मिळत नाही ज्या तुमच्या डाएटमध्ये असतात. मग अशा वेळेला तुम्ही कसं मॅनेज करता? आपल्या भारतीय जेवणात ते सगळं आहे. प्रत्येकाला एक ऑल्टरनेट गोष्ट आहे. आता मला समजा ज्वारीची भाकरी नाही मिळाली, मला बेसन तर मिळेल ना, तर मी बेसनचा चिला खाणार. मला समजा नाही मिळालं, मला बेसन पण नाही मिळालं, तर मला भात तर आहे ना, मी दूध भात खाऊ शकते. सो प्रत्येक गोष्टीला ऑल्टरनेट काही ना काहीतरी तुम्हाला मिळेल. आणि मी तर म्हणते गावात जर कुठे असाल तर अजून प्युअर मिळेल ना तुम्हाला. दूध तर मजा आहे, दूध आहे. ऑफकोर्स. वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य आहेत आपल्याकडे, वेगवेगळ्या प्रकारच्या हिरव्या भाज्या आहेत. बरोबर. थोडं त्यांना असं काहीतरी चंकी टेस्ट द्यायची, थोडं इंटरेस्टिंग करायचं आणि ते खायचं. इझी आहे करणं ॲक्च्युली डाएट. तू इतकं आता शूटिंगच्या निमित्ताने फिरलेस, मला वाटतं क्षणभर विश्रांती पण तुमचा कोकण साईडला, अलिबाग साईडला शूट झालाय, किंवा लपाछपी मला वाटतं इथे झालं, कोल्हापूरला शिगावात झालंय, लांब होतं ते. पण त्या निमित्ताने जेव्हा तू या अशा ठिकाणांना भेट देतेस तेव्हा तिथे फूड एक्सप्लोअर करतेस, आणि जर तुला काही आठवणी असतील तुला ज्या शेअर करायच्या, बाबा या सिनेमाच्या वेळेला इथे गेलेली आणि मी हे एक्सप्लोअर केलं होतं. तर कोल्हापूरला तर मला वाटतं रंकाळ्याच्या इथे जे काही मिळतं ते तर ते सगळं. पण मी जो ऊसाचा रस प्यायले कोल्हापुरात, तिथे ऊसाची शेतं आणि असा ताजा ताजा ऊस यायचा. माय गॉड, काय टेस्ट होती माहिती अशा ताज्या ताज्या ऊसाच्या रसाची. आणि लपाछपीच्या वेळेस तर ऊसाच्या शेतातच होतं ते. हो हो हो. बऱ्याचदा मी असे ऊस काढून कापून असे खाल्लेत मी. आणि तांबडा पांढरा मी तेव्हाच पहिल्यांदा एक्सप्लोअर केला आणि मला मजा आली ते कोल्हापूरचं करायला. कोल्हापूरला मला इंट्रोड्यूस झालं पेरूचं आईस्क्रीम, जे वर मसाला टाकून देतात. हो, तोपर्यंत मी खाल्लंच नव्हतं. लपाछपीच्या वेळेस पहिल्यांदा मी एक्सप्लोअर केलं सोळंकी आईस्क्रीम कोल्हापूरचं. सो मी जिथे जिथे जाते ते सगळं एक्सप्लोअर करते. सातारला गेले की कंदी पेढे ठरले आहेत माझे, उगाच नाही फेमस आहे सातारचे कंदी पेढे, ॲक्च्युली बेस्ट आहेत माहिती आहे का. आणि मी अशी टपाटप खाते. आय लव्ह इट. पुण्यामध्ये तर बेसिकली सगळे हॉटेल्सच कलाकार सांगतात हे हॉटेल. पुण्यात गेलं की माझं वजन वाढणं ठरलेलंच असतं. काय करत पुण्यामध्ये गेल्यावर तू स्पेसिफिक मिळेल असं सुजाता, वैशाली ही नावच आहेत तिथे की जी टिपिकल मस्तानी. श्रेयस थाळी, अगं श्रेयसची थाळी, मस्तानी, कॅडबी हा प्रकार मला पुण्यात कळला. मॅडनेस आहे गं, तू जा तिकडे तुला उत्तम जेवण मिळेल. आणि त्या व्हेज थाळी आहेत ना तिथल्या पुण्यातल्या. अजून एक रेस्टॉरंट आहे, मला नाव नाही आठवत त्याचं, रामकृष्ण का कृष्ण, करेक्ट मी, कृष्ण थाळी असं काहीतरी एक आहे. आय एम सॉरी मला आठवत नसेल. पुण्यातली एक थाळी आहे मॅडनेस. आणि श्रेयस थाळी तर फेमस आहे. मी श्रेयसची थाळी मी आधी पण एक एपिसोड आपल्या पाहिलं हो. तर त्याने पण अनिकेतने पण श्रेयस थाळीचा उल्लेख केला होता. पुण्यात गेल्यावर कलाकारांची जी नावं पाठ आहेत. असं कधी झालंय रात्री 12 वाजता खूप भूक लागली आहे आणि तू खायला आपण शोधत बाहेर पडतो ना कुठे काय मिळते, असं तुझ्या बाबतीत कधी झालंय? हो, लेट नाईट. आपण माणसं आहोत, आपल्याला हे क्रेविंग्स येणारच. एखादी आठवण तू गेलीयस आणि खाल्लंयस अमुक ठिकाणी पुण्यात का अदरवाईज कुठेही तुझं असं झालंय का? मी एकदा डाएट करत होते एका फिल्मसाठी आणि
मी माझ्या घरच्याच बाल्कनीत गेले अशी असं ठिकाण नाही आहे कुठलं, पण मी माझ्या घरच्या बाल्कनीत उभी होते आणि मग अशी रात्रीची वेळ विचार करते आणि तोपर्यंत कंट्रोल होता मस्त. अचानक खालून एक फालुद्याची गाडी येताना दिसली आणि जे काय माझं मन चाळवलं, प्रणाली फालुदा स्पेशल, त्या माहिती ना माहितीये, लाईट्स लावलेले असतात चकचकीत आणि हातगाडी. माहितीये त्या मी गाड्या. हट्ट केला माझ्या बहिणीला आणि भावाला, मला फालुदा पाहिजे मला फालुदा आत्ता पाहिजे. हे कुठलं गोरेगावचं? गोरेगाव. हा. तर तुझं डाएट आहे, नाही मला आत्ता फालुदा पाहिजे, मला माहित नाही. आम्ही त्या नाईट सूटवर आम्ही तिघं, ते दोघे बिचारे रडत रडत आम्ही तिघं खाली गेलो. त्या फालुद्याचा तो माहित नाही कुठला फालुदा काय, तिघांनी एक एक फालुदा खाल्ला आणि तो फालुदा खाल्ला. अगं म्हणजे एक तर माझं ते इंटरमिटंट चालू होतं, 6 नंतर काही खायचं नाही. हो. त्यावर मी डायरेक्ट शुगर बूस्ट दिला. पण जे काय मनाला छान वाटलंय माझ्या त्यावेळेस, म्हटलं चलेगा, मी उद्या जास्त वर्कआउट करेन, मी उद्या दिवसभर उपाशी राहीन, मला आता फालुदा खायचा होता. सो असे मूड स्विंग्सवाले क्रेविंग्ज येतात मला बऱ्याचदा, पण मी ते टाळत नाही, मग मी ते करते. पण नवरा आणि तू जेव्हा ऑस्ट्रेलियात फिरायला बाहेर पडत असाल तेव्हा स्पेसिफिक त्याला तिथलं बऱ्याच गोष्टी माहिती असतील, इथे हे चांगलं मिळतं, त्याने तुला इंट्रोड्यूस केल्या तिथल्या काही गोष्टी जेव्हा तुम्ही सहज म्हणून बाहेर फिरायला गेल्यात. आणि ही इज नॉट दॅट फूडी, फूडी नाही आहे तो पण फिटनेस फ्रीक आहे ना, त्यामुळे ही इज मोर इनटू सॅलड्स आणि असं हेल्दी फूड. बाहेर राहिल्यामुळे असं झालंय, मे बी बाहेर राहिल्यामुळे असं झालंय. आणि उत्तम जेवणही बनवतो तो, पण सगळ्या हेल्दी डिशेस त्याला फार येतात. म्हणजे स्टीम्ड ब्रॉकली किंवा असं काही हेल्दी असेल, सॅलड्स उत्तम बनवतो तो. त्याला ते सगळे ड्रेसिंगचे जे काही लिक्विड पद्धतीने त्याचं नावं मला तर नावं पण माहित नाही. सो तिकडे गेल्यावर त्याच्याकडून मी हे जरा शिकले. आम्ही जेव्हा बाहेर फिरायला जातो तेव्हा बऱ्यापैकी तिथल्या कॉन्टिनेंटल गोष्टी मी ट्राय केल्या आहेत सिद्धेशमुळे पहिल्यांदा, त्यामुळे मजा येते. पण ते थोड्याच दिवसांसाठी, मग परत घरी येऊन वरण भातच. आज काय करू, आज सोलकडी भात करते, आज काय करू, आज मी तो सांगतो तुला की आज हे बनव पूजा, की तू डिसाईड करतेस की मी तुम्ही दोघं मिळून डिसाईड करता? तो मला कधीच सांगत नाही तो बिचारा पूजा हे बनव. तो म्हणतो का करतेस तू, आपण करूया काहीतरी, करूया सॅलड खाऊया. आणि माझं असं होतं की मी नाही रोज सॅलड खाऊ शकत, पण मी स्वतःच करते आणि मी जे जे करते ते त्याला आवडतं असं वाटतंय तरी. पण तो कधीच मला सांगत नाही की आज हे बनव, आज ते बनव. नाही बघ, अजून तरी नाही सांगितलं, 2 वर्ष झाली. मला तुला आता इथे विचारायचं आहे की आपण सालबर्डीवर कट्टू येऊया हाताखाना. की सालबर्डी हा सिनेमा असा आहे की खूप जण आहेत, तुमचे सिक्वेन्स खूप वेगवेगळे असणार, सीनचे वेगवेगळ्या ठिकाणी असणार. तू जसं आता एक वाड्याचा किस्सा सांगितलास मला, खरंच ते स्केरी होतं असेल, पण तो गावकरी मुलगा सांगतात नाही. असं हे पण असेल, पण गावाला बरेचदा आपण असं ऐकतो की माहीत नाही, जर स्पिरिच्युअली तू विचार करायला गेलीस तर बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या कळतात, उलगडतात. पण जेव्हा तू आणखीन असे काही सीन केलेस ज्याच्यात तुला काही स्टंट वगैरे केलेत का, धावली आहे का, हे आहे का, मला असं सांग. कारण असे सीन करताना बरेच किस्से होतात, कारण पोलिसाची भूमिका आहे. मी ऑलरेडी कम्फर्ट झोनमध्ये होतेच, कारण त्याशिवाय मी परत तुला सांगते, मी सेटवर कधीच जात नाही इफ आय एम नॉट कम्फर्टेबल. आणि रहस्यमयी गोष्टी सेटवर आजूबाजूला सततच होत्या अगं, कारण तो वाडा फार जुना होता आणि सिनेमाची गोष्ट पण थोडी. ते साधारण किती वर्षापासून कुणी राहत नव्हतं वाड्यात? 100 पेक्षा जास्त. आणि सर मोडकळीला आलेला होता तो, त्यामुळे मला कोणी गेली होती वाड्यात? त्यांना तोच वाडा हवा होता आणि त्याने तिकडे शूटही त्याने केलं कोणालाही न घाबरता. शूट करताना आम्हाला काही झालं नाही, पण आजूबाजूला ती एक वाईब असतेच. आणि माझा दोन्ही एनर्जीवर विश्वास आहे, जर पॉझिटिव्ह एनर्जी आहे तर निगेटिव्ह एनर्जी सुद्धा आहे. फक्त तिला किती महत्त्व द्यायचं ह्यावर डिपेंड असतं आणि आपण ज्या पॉझिटिव्ह एनर्जीला मानतो तिच्यावर केवढा विश्वास ठेवायचा, बरोबर, त्यावरही असतं. सो शूट सुरू करण्यापूर्वी मी काही स्तोत्र पठण आणि करायचे माझं आणि मगच सेटवर जायचे, कारण का ते मला माहीत होतं ते पठण केल्यावर मला काहीही होणार नाही. विश्वास त्या देवावर विश्वास आहे माझा, आणि ते करून मी मग सेटवर जायचे, कुठल्याही सेटवर रादर. मग काम होतं व्यवस्थित. पूजा, आत्ता मी जसे तुझे सिनेमे इतके बघितले, मधल्या काही काळात तू एक असं वाटतं लग्नानंतर पूजा थोडा गॅप घेतलाय किंवा काय असं वाटलं असं, पण बॅक टू बॅक तुझे आता प्रोजेक्ट्स येत आहेत, किंवा लग्नानंतर कट्टू आपलं एक लाईफ थोडंसं बदलतं. आता इथून पुढे तू ते बॅलन्स कसं ठेवणार आहेस, प्रोफेशनल आणि पर्सनल? आय हॅव नो आयडिया. आय विश माझ्याकडे ह्याचं उत्तर असतं तर, कारण मी प्रत्येक दिवस प्लॅन करत पुढे जाते. मी
आता हे कसं प्लॅन करणार आहे हे मी आत्ता ठरवलं आणि त्यावेळेस काही वेगळं घडलं तर मग खूप चिडचिड होते आपली. सो आय हॅव नो आयडिया हाऊ आय एम गोइंग टू डू इट. पण काय म्हणतात, एक छान वेगळी घटना आयुष्यात घडली, लग्न, एक नवीन व्यक्ती आयुष्यात आली, ॲडजस्टमेंट होणारच, समजूतदारपणा राहणारच, प्रेम असणारच त्याच्यात. फक्त ते किती स्मूथ आणि सुरळीत होईल ह्याच्याकडे माझा जास्त कल आहे. सो देवाच्या कृपेने आता एवढे सिनेमे येत आहेत. 2 वर्ष मी गॅप घेतला असं म्हणणारच नाही, कारण मी एका वेगळ्या गोष्टीवर फोकस केला आणि जी मला नेहमीच हवी होती.